शब्द जरी काढले तरी त्याबाबतची असणारी घटनात्मक बाबी, मानहानी दावा किंवा तुम्ही व्हायलन्स याविषयीच्या ज्या कायद्यात्मक बाबी आहे त्या तुम्ही राबवू शकता. हा घटनात्मक अधिकार आहे. पण 1948 साली ज्यावेळेस बाबासाहेब यांचा विवाह माईसाहेब आंबेडकरांशी होत होता तेव्हा असंख्य गोष्टी ज्या समाजामध्ये मनुवादी विचार मानसिकता जी आहे जी अजूनही कधी बदललेली नाही इतकी ड्रास्टिक लेवल, पण त्या काळी हा पगडा असलेली जी परिस्थिती होती, जे आत्ताच्या स्त्रीवर जर काही असे आरोप वगैरे झाले असते तर तिने पटकन ॲक्शन घेतली असते किंवा तिने तिचा मुद्दा जो काय मुद्दा असेल तो मांडला असता. पण त्यांनी एकतर कायदेशीर कारवाई केली असते आणि कायदेशीर कारवाई खूप काहीतरी एकदम याच्या पलीकडे असेल तर तुम्ही करू शकता. हे आत्ताच्या स्त्रीला माहिती आहे. त्याच्यामुळे त्या काळात होणारी जी घालमेल आहे, स्त्रियांची भावनिकता वगैरे समजलं. तर बाबासाहेबांनी कशा पद्धतीने समजले माईसाहेबांना, तर त्यांनी त्यांचं पत्र लिहिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांनी स्वतःच्या टाईपरायटरवरती हे पत्र लिहिलेलं आहे. खूप म्हणजे तुम्ही त्यांची भावनिकता समजू शकता. हे स्वतः त्यांनी टाईप केलेलं पत्र आहे आणि त्याच्यातली जी भाषा आहे ती भाषा जर तुम्ही बघाल तर अप्रतिम सहसंबंध आणि सहजरित्या एखाद्याला समजावणं इतक्या ब्युटिफुल. म्हणजे गांधीजींच्या समोर परखडपणे आपली मतं मांडणारा व्यक्तिमत्व आणि जेव्हा त्यांना माईसाहेबांशी संवाद साधायचा आहे तर तेव्हा त्यांच्या संवादाची जी पातळी आहे किंवा संवाद जो आहे तो कशा पद्धतीने गुंफला आहे तो तुम्ही बघू शकता. तर मी ते पत्र आहे त्याच्यातला मजकूर वाचण्याचा प्रयत्न करत आहे. आपण बघूया ते काय. 21 फेब्रुवारी 1948ला पाठवलेले पत्र. त्याच्यामध्ये शरूला तिच्या राजाचे सप्रेम सादर अभिवादन असा पत्राचा मायना लिहून ते पुढे लिहितात. शरूचे मराठी भाषेत लिहिलेले पत्र तिच्या राजाच्या हाती पडल्याला 2-3 दिवस होऊन गेले. त्याला शरूच्या राजाने इंग्रजीतून उत्तर दिलेच आहे. मराठीतून उत्तर यावे अशी शरूची अपेक्षा असणारच. यास्तव शरूचा राजा हे मराठी पत्र लिहित आहे. राजाची शरूच्या राजाच्या पत्रातील काही कठोर शब्दाने विव्हळ झाली. तिने अन्न सोडले, झोप सोडली याबद्दल शरूच्या राजाला अपरिमित खेद होतो. आपल्या पत्राचा परिणाम इतका दारुण होईल याची कल्पना शरूच्या राजाला किंचित सुद्धा नाही. जाणून बुजून शरूचा राजा आपल्या आवडत्या शरूला दुःखी करेल असे तिला वाटते काय? शरूचा राजा इतक्या कठोर हृदयाचा आणि बेगुमानी खास नाही. कधी कडू मग गोड अशी म्हण मराठीत आहे. तिची आठवण राजाच्या शरूला असणारच. केवळ शरू राजाची आणि राजा शरूचा झाल्यानंतर त्यांच्या इहलोकाच्या यात्रेत कशानेही अंतर पडू नये आणि गैरसमज होऊ नयेत एवढ्याच हेतूने शरूच्या राजाने शरूपुढे काही अप्रिय पण विचारवह प्रश्न मांडले. असे करण्यात शरूच्या राजाचा हेतू शुद्ध होता. हे ध्यानात घेऊन राजाची शरू आपल्या दुःखाचे शमन करील. बघा इथे त्यांनी दुःखाचं शमन बघा हे ध्यानात घेऊन त्यांची विचारसरणी काय हे ध्यानात घेऊन त्यांनी सांगितले की दुःखाचं शमन कसं होईल. तर दुःखाचे शमन करील आणि आपल्या राजास क्षमा करील अशी शरूच्या राजाची अपेक्षा आहे आणि विश्वास. शरूला आता किंचितही विरह सोसावणार नाही याची पूर्ण जाणीव शरूच्या राजाला आहे. विरहाची मर्यादा छाटून जितकी कमी करता येईल तेवढी कमी करण्याचे आश्वासन मागील पत्री शरूच्या राजाने शरूला दिलेच आहे. विधीपूर्वक
या गेल्याशिवाय शरूने उंबरठा चढवू नये असा शरूच्या राजाचा निर्बंध आहे. बाबासाहेबांचे थॉट्स काय आहेत ते त्यांनी सांगितले. असा शरूने आपल्या पत्रात टोमणा मारला आहे. शरूचा राजा जगाला भिणारा नाही. बघा थॉट्स कसे लिहिलेत पुढे त्यांनी. आज 25 वर्ष साऱ्या हिंदुस्तान देशाशी तो झगडत आहे. गांधींपुढे कोणाला ब्र काढण्याची छाती नाही. पण शरूचा राजा त्यावरही कठोर शब्दाने प्रहार करण्यास भ्याला नाही आणि या संग्रामात त्याला यशच येत गेले आणि लोकात त्यांचा आदरही वाढला. ही गोष्ट राजाच्या शरूलाही कबूल करावी लागेल. हे यश का प्राप्त झाले आणि हा आदर का वाढला याचा विचार राजाच्या शरूने केलेला दिसत नाही असे खेदाने म्हणावे लागेल. तो जर केला असता तर राजाच्या शरूला हा टोमणा आयुक्त होता असे तिलाच वाटले असते. माझ्या यशाची गुरुकिल्ली माझ्या शुद्ध आणि सात्विक वर्तनात आहे. राजाच्या शरूला याचा अनुभव नसल्यामुळे या माझ्या म्हणण्यास होकार देण्यास आज तिला कदाचित जड जाईल. पण अनुभवाने तिला या म्हणण्याची सत्यता पटेल अशी शरूच्या राजाची खात्री आहे. जगाशी जो मी वाद केला त्यात माझी भूमिका न्यायाची नीतीची होती. मनाला जे रुचेल ते करावे, लोक अपवादास भिवू नये असे काही स्वातंत्र्यप्रिय लोक म्हणतात. लोक अपवादास भिवू नये हा नियम म्हणून पाळावा असे कोणी म्हणाले तर ते मला मान्य नाही. सत्य, धर्म आणि सदाचार यांच्या संवर्धनाकरता लोक अपवादास भिवू नये हे मला मान्य आहे. विधी झाल्याशिवाय संचार करावा यात सत्य, धर्म आणि सदाचार यांचे पालन आहे असे शरूच्या राजाला वाटत नाही आणि म्हणूनच विधी होईपर्यंत थांबावे आणि त्याचा आग्रही आहे. ही भूमिका आणि ही विचारसरणी राजाच्या शरूला मान्य होईल याबद्दल त्याला काही शंका नाही. शरू राजा आपले दैवत आहे असे म्हणते, पण शरू ही राजाची दैवत आहे हेही तितक्याच प्रमाणात खरे. याची ग्वाही शरूस देण्याची राजाला काही आवश्यकता दिसत नाही. शरू राजाची उपासक आणि राजा शरूचा उपासक. शरूला राजाशिवाय दैवत नाही, राजाला शरूशिवाय दैवत नाही. दिसायला आणि देहधर्मांकरता दोन देह अलग असतात, पण त्यात एकच आत्मा वास करतो. याच दृढ विश्वास जितका राजाचा शरूला आहे तितकाच शरूच्या राजाला आहे. शरू आणि तिचा राजा यांचा योग हा पाशवी योग नाही. तो दैवी योग तर आहेच. तो दैवी योग नसता तर कुठे गुजरातेत वावरत असणारी शरू आणि कुठे राजकारणाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात असलेला तिचा राजा याची भेट कशी झाली असती. पण हा योग आत्मोक्य योग आहे असेही म्हटले पाहिजे. एका जीवात्म्यास पाहिले, क्षमाशील ओळखले आणि मिठी मारली. ही मिठी कधीतरी सुटेल का? मृत्यूशिवाय ही मिठी कोणी मोडू शकणार नाही अशी राजाची खात्री आहे. दोघांनाही एकेच काळी मृत्यू यावा अशी राजाची फार मोठी इच्छा आहे. शरूनंतर राजाचे सांभाळ कोण करणार म्हणून राजाला आधी मरण यावं असं वाटतं. दुसऱ्या दृष्टीने राजाच्या मृत्यूनंतर शरूचं काय होईल या प्रश्नाने राजाच्या मनाला शांतता नाही. सार्वजनिक कार्यास वाहून घेतल्यामुळे राजाने
कसलाच द्रव्य संग्रह केला नाही. म्हणजे निर्व्यसनी ते सांगतायत. पोटापुरता व्यवसाय या पलीकडे शरूच्या राजाला काही करता आले नाही. शरूच्या राजाला पेशन्स नाहीत ते सांगतात. शरूच्या राजाला निरोगी असता तर काही विपदा नव्हती, परंतु रोगपीडित असल्यामुळे संशय वाटतो आणि शरूचे काय होईल याची आठवण झाली म्हणजे मन उद्विग्न होते. भगवान बुद्ध यातून काहीतरी मार्ग काढेल असा शरूच्या राजाला विश्वास आहे. या पत्रासोबत एक रजिस्टर पार्सल पाठवित आहे. त्यात एक अशोक स्तंभाची प्रतिमा आहे. आम्ही तयार केलेल्या राष्ट्रघटनेच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ती छापली जाणार आहे. याची निवड मी केली आहे. शरूला आवडेल आणि राजालाही सौंदर्याची आवड आहे असे वाटेल अशी आशा आहे. दुसरं लिहितात, इल्युस्ट्रेट वीकलीमध्ये छापलेल्या 3 आकृत्या निरनिराळ्या भागातील स्त्रियांचे पेहराव दाखवले आहेत. स्त्रियांनी कसा पेहराव केला. रात्री झोपताना शरूला काही स्लीपिंग ड्रेस करायला लागेल अशी मनात कल्पना आली. तो कसा असावा हे ठरवण्याकरता या आकृती उपयोगाच्या होतील असे वाटल्यावर पाठवित आहे. राजाच्या मते मारवाडी पेहराव अत्यंत सुंदर दिसतो. त्याची बेलबुट्टी आणि घोळ फारच आकर्षक आहेत. त्यातील घड्या कमी केल्या म्हणजे झाले. जास्त फरक करावाच नको. हे केवळ राजाचे मत आहे. शरूने जे करायचे असेल ते ठरवावे. तिला स्वातंत्र्य आहे. राजाचे मत पसंत असल्यास 5-6 स्लीपिंग ड्रेस या पद्धतीचे करून घ्यावेत. पूर्वीच्या पत्रात अनुवादल्याप्रमाणे शरूच्या राजाला शरू इतके मराठी लेखन अवगत नाही. इंग्रजी हीच त्याची मातृभाषा. केवळ शरूच्या समाधानाकरता हा प्रयत्न केला आहे. परंतु ज्ञानेश्वरांनी म्हटले त्याप्रमाणे, जैसा स्वभाव माय बापाचा अपत्य बोले जरी, बोबडी वाचा तरी अधिक तयाचा संतोष आधी. या विश्वासाने हे बोबडे बोल लिहिले आहेत, तरी न्यून ते पुरते अधिक ते सरते. करुणी घ्यावे हे तुमते विनवित असे, आता येथे आमच्या पुरता शेवट.